नमस्कार, प्रीतीज किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मी आज आपल्याला कोणतेही जेवणाची रेसिपी नाही दाखवणार आहे, तर आपल्याला दाखवणार आहे रोजच्या वापरामध्ये आपल्याला जे मसाले लागतात ते मसाले आपण कसे बनवतो। म्हणजे मी तरी सगळे मसाले जे आहे ते कोणत्याही कंपनीचे प्रिझर्वेटिव्ह मसाले मी वापरत नाही, मी घरीच बनवते। तर म्हटलं की मी जे घरी बनवते ते तुमच्याबरोबर शेअर करावं, म्हणून मग मी तुम्हाला आज घरगुती मसाल्यांमध्ये आपण जी भाजीला रोजच्या भाजीमध्ये जे वापरतो, म्हणजे धण्याची पूड किंवा जिऱ्याची पूड, गोडा मसाला, गरम मसाला, हे जे वापरतो ते हे कसे आपल्याला रोजच्या जेवणामध्ये लागतात। बाकी मग पावभाजी मसाला किंवा आणखीन जे काही मसाले असतात म्हणा, छोले मसाला, हे आपण रोज वापरत नाही, हे आपण कधीतरी वापरतो। पण हे जे मसाले आहेत, गोडा मसाला म्हणा किंवा जिरे पूड, धणे पूड म्हणा किंवा गरम मसाला म्हणा, हे आपण रोजच्या भाजीच्या जेवणात वापरतो। तर चला मी तुम्हाला आता साहित्य दाखवते आणि कसं करतो आपण हे पण मी तुम्हाला दाखवते। तर आता आपण सगळ्यात पहिले गरम मसाला बघूया। गरम मसाल्यामध्ये बघा मी एक 15 ते 16 हिरव्या वेलच्या घेतल्या, त्यानंतर 15 चक्री फूल घेतले, 1 चमचा दगडी फूल घेतलेले आहे, 4 मोठे दालचिनी घेतलेली आहे, त्यानंतर 15 मोठी वेलची घेतलेली आहे, 1 चमचा लवंग घेतली आहे, 1 चमचा शहाजिरा घेतला आहे, 2 चमचे जिरे पूड घेतलेली आहे, जिरे घेतलेले आहे, सॉरी, 2 चमचे धणे घेतलेले आहेत, 1 चमचा काळी मिरी घेतलेला आहे, 1 चमचा तीळ घेतले आणि 2 चमचे धणे घेतलेले आहेत। हे झालं आता तुमचं गरम मसाल्याचं प्रमाण। त्यानंतर गोडा मसाला जो असतो तो आपण नॉर्मली गोडा मसाला जो असतो त्याच्यामध्ये सगळे गोडा मसाला त्याला का म्हणतात, त्याच्यामध्ये सगळे गोड पदार्थ वापरलेले असतात। तर गोडा मसाल्यामध्ये हे बघा, बडीशोप घेतलेली आहे 2 चमचे, 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, 2 दालचिनी घेतलेले आहेत, 5 मोठी हिरवी वेलची घेतलेली आहे, 15 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत, 2 चमचे धणे घेतलेले आहेत, त्यानंतर जावित्री घेतलेली आहे 2, 5 चक्री फूल घेतलेले आहे आणि 2 चमचे जिरं घेतलेले आहे। तर गोडा मसाला जो असतो त्याच्यामध्ये सगळे गोड पदार्थ वापरलेले असतात, त्याच्यामध्ये काळी मिरी, लवंग, हे सगळे जे काही तिखट जे मसाले आहेत ते तुमचे वापरात येणार नाही, त्याच्यामुळे याला गोडा मसाला म्हणतात। आणि अर्धा पाव मी जिरं घेतलेलं आहे आणि अर्धा पाव मी धणे घेतलेले आहेत आणि हे सगळं स्वच्छ निवडून घेतलेलं आहे मी। त्याच्यामध्ये जर थोडीफार जरी माती किंवा असं काही कण राहिले मातीचे तर ते मसाले जर कचकचतात, त्याच्यामुळे स्वच्छ असे निवडून घ्या तुम्ही। निवडून घेतल्यानंतर आता हे आपण सगळे भाजून घेऊया। तर चला मी दाखवते कसे भाजायचे आपण। तर चला आता आपण मसाले भाजून घेऊया। पहिले मी गॅस ऑन करते। गॅस ऑन केल्यानंतर त्याच्यावर एक पॅन ठेवलेला आहे मी, जो थोडासा पातळ बुडाचा असा असेल, आपल्याला मसाले भाजायला जास्त वेळ नाही लागणार असा आता आपण भाजून घेऊया। तर सगळ्यात पहिले आपण भाजूयात जिरं। थोडं पॅन जरा गरम होऊ दे, इथे पाणी आहे पॅनला, पॅन आपला गरम होतोय। तर हे मसाले जे आहेत हे आपल्याला रोजच्या वापरामध्ये खूप उपयोगी पडतात, जे की आपण प्रिझर्वेटिव्ह मसाले आणतो, तर थोडासा वेळ काढून, अगदी खूप वेळ नाही लागत याला हे मसाले बनवायला, अगदी कमी वेळात असे मसाले हे पटकन होऊन जातात आपण प्रिझर्वेटिव्ह मसाले वापरण्यापेक्षा। नक्की हे मसाले एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला नक्की आवडतील। भाजीची चव पण वेगळी होते आणि एक ओरिजिनल वापरण्याचं आपल्याला जे समाधान असतं ना ते मिळतं। तर आता आपण सगळ्यात पहिले काय करूया, जिरं घेऊयात भाजून। जिरं भाजून घेऊया। गॅस थोडा मीडियम ठेवूया, पण आता सध्या मी थोडासा फुल ठेवलेला आहे, कारण की आपला पॅन जरा व्यवस्थित कडकडीत आहे बघा, वाफा निघतात नाही। गॅस आपल्याला कमी करायचा आहे। गॅस कमी करून आपल्याला हे पूर्णपणे चांगलं असं जिरं भाजून घ्यायचं आहे बघा। तर आपलं जिरं भाजून झालेलं आहे। जिऱ्याचा असा खमंग असा सुवास सुटलेला आहे। थोडासा सुवास सुटेपर्यंत, त्याचा सुगंध येईपर्यंत त्याला चांगलं जरा भाजून घ्यायचं आहे। तर आपलं जिरं आता
भाजून झालेलं आहे. भाजलेलं जिरं आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि ते थंड करून घेऊयात. आता पुन्हा पॅन ठेवून आपण जिरं काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा पॅन ठेवून आपण आता धणे भाजून घेऊयात सगळे. जिरा आणि धणे भाजायला आपल्याला जास्त वेळ नाही लागत. तर पॅन अगोदर जास्त गरम होतो ना, त्याच्यामुळे मग अगोदर मी पॅन घेतलेला आहे. ह्या पॅनमध्ये धणे आणि जिरे भाजून घेतलेले आहेत. म्हणजे आपल्याला गरम मसाल्यांमध्ये काही मसाले जे हार्ड आहेत मोठे, जसं दालचिनी आहे, मोठी वेलची आहे, चक्री फुले, हे जे मोठे मसाले आहेत त्यांना भाजायला वेळ नाही लागत. म्हणून आधी आपण हे जे नाजूक मसाले आहेत ते आपण आता भाजून घेऊया. हे बघा, पॅन गरम असल्यामुळे लगेचच आपले धणे पण भाजले गेलेले आहेत. हे बघा, चांगले भाजले गेलेले आहेत. आणि आता आपण आपले धणे पण काढून घेऊयात. धण्यांचा पण असा सुगंध सुटलेला आहे भाजल्यानंतर. आणि जेव्हा भाजतो मसाले तेव्हा ते असे खळखळ वाजतात, असे खुसखुशीत होतात. हे बघा, धणे पण भाजून झालेले आहेत. तर आता आपण धणे काढून, हे बघा धणे काढलेले आहेत आपण. आता हे थंड होऊन देऊयात. पुन्हा पॅन ठेवलेला आहे. आता आपण गोडा मसाला जो आहे तो सगळा भाजून घेऊयात. बघा, गोडा मसाला जो आहे तो सगळा भाजून घेऊयात आपण. त्याच्यामध्ये तीळ आहे. हे जे मोठे मसाले आहेत अगदी खूप भाजायचे नाही आहेत मसाले, की ज्यांना तेल सुटेल. कमी प्रमाणातच भाजून घ्यायचे. ते तीळ जे आहेत, जिरे आहे, हे तडतडायला लागलेलं आहे. आवाज ऐकू शकता तुम्ही. हे बघा, असं हे तडतडायला लागलेलं आहे. हे असे भाजून घ्यायचे आपल्याला. हे पण खुसखुशीतच आहे. आणि आता हे भाजलेले सुद्धा आपण छान सुगंध सुटलेला आहे. हे भाजलेले मसाले सुद्धा आता आपण डिशमध्ये काढून घेऊया. हे बघा, ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले, जे गोडा मसाल्याचे जे मसाले आहेत ते आता आपण काढून घेतलेले. परत आपण पॅन ठेवलेला आहे. आणि हे मसाले पण आपल्याला, हा गरम मसाला आहे, आपण आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचा. आता भाजताना आपण काय करायचं, त्याच्यामध्ये हे जे जावित्री आहे हे थोडं क्रश करून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जाईल. दालचिनीचे पण तुकडे करून घ्यायचे. बघा, दालचिनीचे पण तुकडे करून घेतलेले आहेत आपण. गरम झालेली आहे बऱ्यापैकी दालचिनी. हे बघा, तुम्ही जेव्हा नॉनव्हेज बनवता, खासकर बिर्याणी जेव्हा बनवता, तेव्हा तुम्हाला मग वेगळा मसाला बनवायची गरज लागत नाही. आपला मसाला रेडी असल्यामुळे वेगळे असे मसाले बनवायची तुम्हाला गरज नाही लागत. हा आपण मसाला असा भाजून घेऊयात आपण. हे बघा, आपले मसाले भाजून झालेले आहेत. आपण गॅस बंद करून घेऊयात आणि मसाले परत डिशमध्ये काढून घेऊयात. हे बघा, आपला गरम मसाला पण भाजून झालेला आहे. तुम्ही बघू शकता, वाफ निघते त्याच्यातून. तर हा मसाला सुद्धा आपण डिशमध्ये काढून घेऊयात. हे बघा, आणि थंड होऊन देऊयात. तर मसाले सगळे आपले भाजून झालेले आहेत. आता आपण एक एक करून, आणि थंड सुद्धा झालेले आहेत. हे बघू शकता तुम्ही, एकदम थंड असे झालेले आहेत. आणि बघा कसे खळखळ वाजतात ते. हे बघा कसे खळखळ खळखळ वाजतात. आणि आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचे आहेत, बारीक करून घ्यायचे आहे. तर चला आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून हे बारीक करून घेऊयात. म्हणजे आपले मसाले जे आहेत ते आपल्याला वापरण्यासाठी रेडी होतील. तर तुम्ही बघू शकता,
सगळं मी जिरे घेतलेले आहे पावडर करण्यासाठी। तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेऊया। तर हे बघा धणे पावडर आपली जिरे पावडर आपली रेडी आहे, बघू शकता तुम्ही। आणि इतका छान सुगंध सुटलेला आहे ना, हे बघा खूप छान अशी जिरे पावडर आपली तयार आहे बारीक अशी। तर आता याच्याप्रमाणेच आपण बाकीचे सुद्धा मसाले करून घेऊया। तर बघू शकता आपले सगळे मसाले रेडी आहेत। सगळे मसाले हे तुम्हाला मी अर्धा पावच्या प्रमाणात सांगितले आहेत, म्हणजे जे तुम्हाला प्रमाण सांगितले आहे ते सगळे मसाले जे अर्धा पावच्या प्रमाणामध्ये रेडी होतील। तर तुम्ही बघू शकता आपला गोडा मसाला आहे, त्यानंतर गरम मसाला आहे, त्यानंतर जिरेपूड आहे आणि धणेपूड आहे, हे बघा। तर आपले मसाले रेडी आहेत। तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला माझ्या, आणि सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।